नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज भाग 10. गुण्या वैद आणि लाला भिल्ल यांच्या खात्यावर अर्धा डझन खून आणि 4-5 दरोडे होते. दोन्ही माणसं पोलिसांना हवीच होती. 2 वेळा डिपार्टमेंटच्या हातावर त्यांनी तुरी दिल्या होत्या. गजरानं डिपार्टमेंटला ही माहिती पुरवून एक प्रकारे मदत केल्यासारखंच झालं. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सगळा प्लॅन ठरला गेला. पोलिसांची एक हत्यारी पोलीस व्हॅन, 2 इन्स्पेक्टरसह स्वतः SP साहेब आणि 2 जीप गाड्या घेऊन पहाटे 1:30च्या सुमाराला जांभूळ गावकडे निघाले. त्यांच्या चेहऱ्यावर अधूनमधून स्मितरेषा उमटत होत्या. कदाचित गजराची निरागस, सुकोमल, करारी मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर तरळत असावी. जांभूळ गावात 5-6 पोलिसांना घेऊन ते स्वतः शिरले. बाकीचा ताफा वेशीच्या बाहेरच थांबला. पहिल्यांदा त्यांनी पोलीस पाटलांना झोपेतनं उठवलं. SP साहेबांना बघताच त्यांना घामच फुटला. पोलीस पाटलाची वाचाच बसली. SP साहेब म्हणाले, "पाटील, वेशीबाहेर एक पोलीस व्हॅन आणि जीप थांबली आहे. त्यांना घेऊन संभाजीराव देशमुखांच्या मळ्याकडे जा. गुण्या, लाल्या झोपेत असताना पकडले गेले पाहिजेत. त्यांची खबर पोलिसांना न देण्याचा तुम्ही अगोदरच फार मोठा गुन्हा केला आहे. गुण्याला, लाल्याला पकडून आणण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही तर तुमच्या हातात बेड्या पडतील. या आता." पाचावर धारण बसली होती तरी पाटलांनी 3 मिनिटात स्वतःला सावरलं आणि मग ते अंगात शर्ट घालून बाहेर पडले. मग साहेबांची जीप खाली देशमुखांच्या वाड्याकडे गेली. जाता जाता देशमुखांचा कोणीतरी माणूस बरोबर असावा म्हणून त्यांनी बंडा जांभळेला सोबतीला म्हणून घेतला. बंडानंच वाड्याचा दरवाजा ठोठावला. मिनिटभरानं दुसऱ्यांदा दरवाजा ठोठावून बंडानं देशमुख करून 2-3 हाका मारल्यानंतर आतून घोगरा आवाज आला. "कोण आहे?" "मी बंडा जांभळे. दरवाजा उघडा लवकर." "एवढ्या पहाटेच्याला?" "अहो, तसं जोखमीचं काम आहे. वेळ लावू नका, उघडा." दरवाजा उघडणारा लाल्या भिल्ल होता. तो पाठमोरा झाल्याबरोबर एका कॉन्स्टेबलनं त्याच्यावर बंदूक रोखून चौघांनी झडप टाकली. अवघ्या 2 मिनिटात त्याच्या हातापायात बेड्या पडल्या. त्याला एवढं बदडून काढलं की त्याची हालचाल बंद झाली. असं काही घडेल हे त्याच्या गावीही नव्हतं. देशमुखांवर भरोसा ठेवून होता तो. बाहेरची गडबड ऐकून देशमुख बाहेर आले. त्यांना दहशत बसावी म्हणून SP साहेबांनी पोलिसांना ऑर्डर सोडली. "या हरामखोराला जेरबंद करा. याच्या अनेक कागाळ्या आल्यात कानावर. त्याला चांगली अद्दल घडवल्याशिवाय नालायकाचे डोळे उघडायचे नाहीत." "काय रे, कसली धुंदी चढली रे तुला? पैशांची, जमीनदारीची?" थडाथड साहेबांनी 2 मुस्काटीत लगावल्या. संभाजीरावाच्या डोळ्यापुढे काजवेत चमकले. झटकन सुशीलाबाई, शेवंताबाई म्हणाल्या, "एकदा माफ करा साहेब, मी तुमच्या बहिणीवाणी आहे. या बहिणीची आबरू वाड्याच्या बाहेर घालवू नका, पदर पसरते." "बाई, उठा तुम्ही. तुमच्या नवऱ्यानं कायदा हातात घेऊन ज्यांनी खून केले, दरोडे घातलेत, अशा देशद्रोह्यांना आश्रय दिलाय म्हणून त्याला माफ करायचं का?" माई उठल्या. आसवड हळद त्यांनी धाकटीच्या दंडाला पकडून उभं केलं. 4 पावलं मागे सरकून त्या म्हणाल्या, "साहेब, आमचं नाही ऐकलं यांनी. यांच्याबरोबर हा सगळा वाडा जर उद्ध्वस्त करून टाकायचा असाल तर मग आमचं काय म्हणणं नाही. आमच्या मालकांचे इतके आम्ही पण गुन्हेगार आहोत, मग आम्हाला बी बेड्या घाला." पुढं त्यांना बोलता आलं नाही. ओक्साबोक्षी रडता रडता त्या खाली बसल्या. साहेबांना गजराच्या बोलाची आठवण झाली. त्यांनी हुकूम सोडला, "जाधव, करा सुटका करा देशमुखांची. देशमुखीणबाईंनी बहिणीचं नातं लावून आमच्या काळजाला हात घातलाय. बाई, आम्ही सुद्धा माणसं आहोत. माणूस माणसासारखा वागायचा सोडून राक्षसासारखा वागायला लागला तर वागू द्यायचं का त्याला? तुमच्यामुळे आज सुटका झाली आहे यांची. पुन्हा अशी आगळी घडली तर तडीपार केलं जाईल, लक्षात ठेवा." सुशीलाबाईंनी आबूला कसलीशी खूण केली. आबूनं पळत जाऊन आतनं एक गादी आणली. ती गादी ओसरीत घातली. तिच्यावर पांढरं शुभ्र बेडशीट अंथरलं. तेवढ्यात गुण्याला जेरबंद करून पोलिसांचा ताफा आला.
निम्म्या अधिक जांभूळगावला जाग आली होती. रामोश्यांचा वाडाही जागा झाला होता. अवघ्या 15-20 मिनिटात राम्या, झिंग्या, बब्बू, करज्या, हाणम्या, जगण्या, रगडू, सात्या अशी रामोश्यांची तरणी पोरं एका ठिकाणी भराभर गोळा झाली. कंदिलाच्या अंधुप्रकाशात त्यांचं खलबत सुरू झालं. बब्बू आनंदानं छाती काढून म्हणाला, सात्या, आपल्या गजराबाई निकामल केली म्हणायची. अरे गाड्या मळ्यामधून वाड्याकडे गेल्या आहेत. आता पतूर देशमुखाला हातखडे सुद्धा पडले असतील बरं का. अरे कालवा करू नका. वाड्यामध्ये आबू हाय समजा बघायला. आपण हिथं जमल्याची बातमी गावात कळता कामा नाही. सत्या शांतपणे म्हणाला, पुण्याला गजराबाईला कळवायला पाहिजे पण. हा, ही गोष्ट बरोबर आहे. तिचा वट लांबवर वाढलेला दिसतोय. तिच्या शब्दामोरं जायचं नाही हे ठरलंय का नाही आपलं. पुण्याला जायला कोण तयार आहे? हनम्याला पाठव. ना हनम्या नको, जगण्या तू जातो का? जाईल की. तुमच्या समध्यांचे मोहरं मी थोडा जेवे. आपल्या एसटी थांब्यावर बसायचं, उतरायचं नाही. तू पुण्याला गेल्याचं कुणाला समजता कामा नाही काय. चालेल ना, पण सांगायचं काय तिला? अरे हे तर काय घडलं त्याची माहिती द्यायची फकिस्त आणि तिचा निरोप घेऊन यायचा. दुपारच्याला गेला तरी चालन. तो पतू आबू कोण काय तरी समजणच आपल्याला. पण पोलीस इकडे छापा घालायला आल्याची खबर गजराबाईला असनच की. अरे असू दे, तिला निरोप नको कधी यायला. यानंतर लगेच त्यांची बैठक विसर्जित झाली. जाता जाता सत्यानं हळूच राम्याचा खांदा पकडला. त्याला थांबवून तो हळूच त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन पुटपुटला, जरा वाड्याकडे चक्कर टाकायचा. चावडी मागून जा. लगेच मला सांगायला ये. बैलांच्या मांडवा आहे. देशमुखांच्या वाड्याकडे धमाल चालली होती. वाड्यापुढे 100-200 स्त्री पुरुषांचा जमाव जमला होता. अनेक जण टोळक्यानं आपापसात चर्चा करत होते. अनेक अंदाज वर्तवले जात होते. अनेकांना मनापासून आनंद झाला होता. पण हे सगळं झालं कसं? संभाजीरावांचे तर वरपर्यंत हात होते. मग कसं काय हे आक्रीत घडलं? देशमुखांच्या हातात बेड्या पडल्या असणार. त्यांची पाचावर धारण बसली असणार. भली जिरली चालायची. केलेल्या कर्माचं कधी ना कधी फळ मिळतंच. देवाघरी न्याय आहे. अनेक प्रतिक्रिया रामायणा केल्या. 5 वाजता गुन्हे लाल्याला व्हॅनमध्ये टाकलं. पाटील देशमुखाला जीपमध्ये बसायला सांगून SP साहेबांनी मोहीम फते केल्याच्या आविर्भावात सहकाऱ्यांना चळण्याची खूण केली. काळ वाऱ्यासारखा पळत होता. SP साहेबांनी केलेल्या कारवाईपासून संभाजीराव खचून गेला होता. जी नाचक्की व्हायची होती ती झालेली होती. सगळ्या पंचक्रोशीत त्याचं नाक कापलं गेलं होतं. याला जबाबदार ते स्वतः होते. पण SP साहेबांपर्यंत कोण पोहोचू शकला या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना 2 वर्ष व्हायला आली तरी मिळालेलं नव्हतं. विश्वासने लॉ जॉईन केला होता तर गजरा फर्ग्युसनमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. 12वी पास होईपर्यंत तिने शेकडो मैदानं गाजवली होती. अनेक अवॉर्ड्स मिळवून प्रसिद्धीच्या पूर्ण झोतात असताना क्रीडा क्षेत्राला रामराम केलेला होता. ज्युनियर कॉलेजचा निरोप घेताना तिने प्राचार्यांना क्रीडा शिक्षकांसमोर सांगितलं होतं, सर, माझ्या दोन्ही महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी, एका अघोरी इच्छेच्या परिपूर्ततेसाठी दोन्ही वेळा मी विजयाची उत्तुंग शिखरं सहर केली. पण फार दमछाक झाली सर. तुमचे आशीर्वाद, तुमची प्रेरणा पाठीशी नसती तर मी हे पराक्रम करूच शकले नसते. शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं म्हणून तर मला प्रशालेच्या ऋणातून थोडंफार उतराई होता आलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी FYला ॲडमिशन घेतली आहे. ज्यावेळी मी त्या कॉलेजमध्ये पाय ठेवीन त्यावेळी मी क्रीडा क्षेत्राशी फारकत घेतलेली असेल. अशा प्रकारे प्राचार्यांसकट एकाही शिक्षकाला अखेरपर्यंत गजराचं कोडं उलगडलं नाही. सगळ्यांनीच तिला साश्रू नयनांनी निरोप दिलेला होता. फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा गजराचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. प्रसिद्धीच्या वलयाची तिला आपोआप मदत झाली होती. पहिल्याच दिवशी ती एखाद्या कॉलेज क्वीनसारखी भासली होती. काळ चालला होता. ऋतू बदलत होते. उन्हाळ्याच्या तापीनं हैराण झालेली मंडळी मृगाच्या शीतल शिडकाव्यानं उल्लसित झालेली होती.
गावाकडच्या कटकटी थांबल्यामुळे गजराला राहून राहून सतावणारी काळजी दूर झाली होती. विश्वास अधिकाधिक तिच्या जवळ येत होता. गजराच्या मनाप्रमाणे सगळं घडत होतं. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची त्यांना जरुरीच भासली नाही. कधी ना कधी ते व्यक्त होणारच आहे हे गृहीत धरून चालले होते ते. परस्परांचा वेध घेण्यात बराचसा कालखंड खर्ची टाकला होता. मनातल्या नकारात्मक शंकांचं निरसन झालं होतं. आणखी बराच कालावधी जायचा होता. विश्वासला लॉयर व्हायचं होतं तर तिला पदवीधर. विश्वासला स्वतःच्या पायावर उभं राहणं महत्त्वाचं वाटत होतं. गजराची सुद्धा तीच धारणा होती. न बोलता मनीचे भाव समजत होते. त्यांचं अव्यक्त प्रेम अमृतापेक्षाही गोड होतं. दिवाळीचा सण 8-10 दिवसांवर आलेला असताना दोघांची 12:30च्या दरम्यान कधी नव्हे ती गुडलक चौकात भेट झाली. भांडारकर रोडनं सायकलवरून विश्वास येत होता आणि गजरा फर्ग्युसन रोडने. तासभर लायब्ररीत थांबल्यामुळे तिला घरी जायला रोजच्यापेक्षा उशीर झाला होता. पोटात कावळे कोकलत होते म्हणून वह्या पुस्तकं छातीशी कवटाळून ती झापाझापा घराकडे निघाली होती. विश्वासनं तिच्या पुढे येऊन सायकल उभी केली. त्याला बघताच उन्हानं लाल झालेला तिचा मुखचंद्रमा आणखीनच टॉमॅटोसारखा झाला. सायकलवरून खाली उतरत विश्वास म्हणाला, चालताना कमीत कमी आल्या गेलेल्या माणसांना धडक बसणार नाही अशा बेतानं पाहायला मला वाटतं काही हरकत नसावी. सकाळी काही न खाता कॉलेजला गेले होते, त्यातून लायब्ररीत थांबले मी तासभर. फार भूक लागली आहे म्हणून घाईघाईनं घर गाठायचा इरादा होता. मग चल की आपण गुडलकमध्ये जाऊन बसू, खाऊ काहीतरी, मलाही भूक लागली आहे. तुमच्या मेसला सुट्टी आहे का? नाही सुट्टी नाही, पण मेसमधल्या त्याच भाज्या खायचा कंटाळा आलाय. गुडलककडे वळत विश्वास कसलंसं स्वप्न आठवून म्हणाला, मग एखादी घरगुती खानावळ लावायची ना. मेस आणि खानावळ यात काहीही फरक नसतो. मग एखादी छानशी गुडिया आनंदमध्ये नेऊन ठेवायची, जी रोज एक नवीन पदार्थ करून खायला घालेल. तुला आवडेल का आम्ही असं केलं तर? सायकल स्टँडला लावत विश्वासनं विचारलं. ती गोरीमोरी झाली. नाही, गजरानं तसं नाटक केलं. फॅमिली रूममध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांनी तिला पुन्हा विचारलं, माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर नाही दिलंस तू. उत्तर सोपं आहे, परंतु प्रवाहाविरुद्ध पोहायचं म्हणजे उरी फुटून. नाही गजरा, तसं नाही होणार. मी पण प्रतीक्षा करतेय विश्वासराव. पण एखाद्या सुंदर अंकुराचं रोपट्यात रूपांतर होण्याअगोदर जर ते जळून खाक होणार असेल तर मग प्रतीक्षा करणं निरर्थक वाटायला लागतं, नाही? प्रतीक्षेच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालेलं प्रेम चिरंतन टिकतं गजरा. आपलं प्रेम चिरंतन टिकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जगाला आपलं प्रेम मान्य होईल का नाही हा प्रश्न आहे. मला नाही जगाची पर्वा. अविचारानं घेतलेला निर्णय अनेकदा चूक ठरतो. गजरा, मी गेली 4-5 वर्ष विचार करतोय. मग आणखीन 2 वर्ष करा. तुम्ही ॲडव्होकेट व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, तोपर्यंत मी सुद्धा ग्रॅज्युएट होईन. पण तुझं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे विश्वासराव. तुमची प्राप्ती होणार असेल तर मी वाटेल ते दिव्य करायला घाबरणार नाही. वेटर दुसऱ्यांदा डोकावला. विश्वासनं आनंदानं त्याला विचारलं, 250 ग्रॅम पेढा लाके दोगे? जी साहब. विश्वासनं खिशातल्या पाकिटातून 20ची नोट त्याच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, और देखो 10-12 मिनिट के बाद 2 तंदुरी चिकन पापड और 2 हाफ बिर्याणी लाना. हो गॉड, फार अवघड काम दिसतंय आज. थांब जरा, अगोदर तुझं तोंड गोड करू दे. का? माझ्या प्रेमाची खात्री वाटत नव्हती? नाही, तशी खात्री वाटत होती, पण कधी उगीचच नाही त्या शंका यायच्या माझ्या मनात. पण एवढे दिवस थांबायची तयारी आहे ना? अगं, उलट मीच तुला हा प्रश्न विचारतोय. हे बघा, हे रामोशाचं रक्त आहे. प्राण गेला तरी दिलेल्या शब्दाशी इमान राखीन. मग मी सुद्धा तुला महादेवाची शपथ घेऊन सांगतो की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही या काळजात स्थान मिळणार नाही. एका देशमुखाचा शब्द आहे हा. तुमच्या शब्दावर विश्वास आहे माझा. आता फक्त एक बंधन मात्र काटेकोरपणे पाळावं लागेल. अगं, एक काय 1000 बंधनं पाळायला सांग. आपल्या प्रीतीचा सुगावा कोणालाही लागता कामा नये. निष्कारण विघ्न नकोत. पण नित्याच्या भेटीगाठी चालू राहतील ना, प्रश्नच नाही. बंद करायच्या म्हटलं तरी माझ्याच्यानं ते शक्य होणार नाही. तेवढ्यात वेटरनं पेढ्यांचा पुडा आणून दिला.
दोघांनी एकमेकांच्या तोंडात एक एक पेढा घातला. प्रेमानं झपाटलेली माणसं कुठल्याही अडचणीची पर्वा करत नाहीत. विश्वासला कितीही मोठा आनंद झालेला असला तरी गजराला झालेला आनंद त्याच्यापेक्षा खचितच जास्त होता. विश्वास म्हणाला, गजरा, ज्याला कोणी प्रेम म्हणणारच नाही असं आपलं प्रेम वासनेतून निर्माण झालेलं नाही. पावित्र्याच्या लक्ष्मण रेषा न ओलांडता आपण भेटत राहूयात. होळी पौर्णिमेनंतर अवघ्या 15 दिवसाच्या अवधीत लक्षात राहण्याजोग्या 2 घटना घडल्या. एक होळीच्या दुसऱ्या दिवशी आणि दुसरी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी. पहिली जांभूळ गावात घडली तर दुसरी पुण्याला. धुळवड साजरी करण्यासाठी मारुती मंदिराच्या समोरच्या पटांगणात जांभूळगावचे गावकरी जमले होते, मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. मंडळाच्या खोलीत 3-4 तरुण मुलं ढोल आवळत होती. 2 जण ताशे बडवत होते. 5-6 लहान मुलं झांजा वाजवत होती. हलाहलचा खेळ खेळण्यासाठी सगळेजण वाजत गाजत गावच्या वेशी बाहेर जाणार होते. सगळ्यांच्या मुखावर आनंद विलसत होता. गजरानं वाचवल्यापासून आणि संभाजीरावांना डिपार्टमेंटकडून धडा मिळाल्यापासून संभाजीराव आणि त्यांच्या चौकडीची वळवळ शेपटात आली होती. देशमुखांकडे झुकलेली काठावरची मंडळी पुन्हा स्वस्थानी परतली होती. अर्थात संभाजीरावांनी सुद्धा माईंच्या विश्वासच्या सांगण्यानुसार ताठरपणा बराचसा सोडून दिला होता. गजरानं घाटावर केलेल्या अपमानात SP साहेबांनी भर टाकून इज्जत धुळीला मिळवल्याची भर पडली होती. रात्रंदिवस त्यांचं काळीज जळत होतं, परंतु सगळ्याच गोष्टी विरोधात जाऊ लागल्यावर त्यांना बदलणं भाग पडलं. त्यात भरीला भर म्हणून दामाजी कुंभार आणि केसू जांभळे फुटले होते. झालं काय, ढोलाचा खेळ वेशीबाहेर निघण्याच्या बेतात असतानाच तुका पवार गावाबाहेरच्या दारूच्या गुत्त्यावरून सकाळी सकाळी झोकांड्या खात आला. कसा कुणास ठाऊक त्याला पिला रामोश्याचा जागण्या दिसला. 4 दिवसांपूर्वी त्याची आणि जगण्याची शेताच्या बांधावरनं बाचाबाची झाली होती. तुका पवारला त्याची आठवण आली. खेळगाड्यांना तो आडवा झाला. साऱ्यांच्या समक्ष त्यांनी प्रथम जगण्याला, पिलाजीला, आई माईवरनं शिव्या दिल्या. 4-5 तरुण मध्ये पडले म्हणून जगण्यानं आपला राग आवरला. कसलाही वाद वाढवायचा नाही किंवा कुठल्याही कारस्थानाच्या भानगडीत पडायचं नाही असं गजराचं सांगणं असल्याकारणानं रामोश यांच्या सगळ्या मंडळींनी तुका पवारच्या शिव्यांकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा तो पिलाजी त्याचा मुलगा जगण्यावरून सगळ्या रामोशांवर घसरला तेव्हा मात्र मध्यस्थी करणारे तरुण बाजूला झाले. गावचे पोलीस पाटील, सरपंच, दामाजी मध्ये पडले. दामाजीला बघून त्याचं माथा आणखीनच भडकलं. अगोदर स्वतःच्या ताकदीचा गर्व, त्यातून दारू पिलेला. पाटील सरपंचाला मागे सारून तो रामोशांना शिव्या देत दामाजीवर धावून जायला लागला. धुलवडीच्या आनंदाचा त्यांनी पार बेरंग करून टाकला. आता काहीतरी राडा होणार म्हणून पोरांनी सरळ ढोल सोडून टाकले. तुका कोणाला जुमानीसा झाल्यावर मात्र लखूनं अंगातला शर्ट काढला. रागानं बेभान होऊन त्याने तुकाला मोठमोठ्यानं हाका मारत आव्हान दिलं, गाववाल्यानो सोडा त्याला. आमच्या आया बहिणीचा उद्धार करणारे किती दम आहे बघू दे मला. पाटील वा माग. असं म्हणून लखू म्हाताऱ्याची काठी घेऊन तुका पवारच्या अंगावर धावून गेला. त्याबरोबर सगळी रामोशांची तरणी पोरं तुकावर तुटून पडली. सरपंचांनी लखूच्या हातातली काठी घेतली नसती तर तुकाचा मारुती रांगला असता. सगळ्यांनी त्याच्यावर लाथा बुक्क्यांचा वर्षाव केला. 5 मिनिटात त्याची दारू उतरवून टाकली. मेलो मेलो वाचवा असं जेव्हा तो गुराढोरासारखं ओरडायला लागला तेव्हा मात्र सखा भाऊंना ते दृश्य बघवलं नाही. ते तीरासारखे पळत आले आणि चक्क तुकाच्या अंगावर पडले. अरे काय मारून टाकतात काय याला? पोरांनी हात आवरल्यावर सखाभाऊ रागानं दात ओठ खात म्हणाले. गावकरी थक्क झालेले होते. रामोशाच्या पोरांनी पहिल्यांदा हे धाडस केलं होतं. अर्थात त्यांचा त्यात काही अपराधही नव्हता. 3-4 जण तुकाला त्याच्या घरी घेऊन गेले. स्वतःच्या हाताने त्यांनी स्वतःची बेइज्जती करून घेतली होती. देशमुखांच्या पाठोपाठ त्यालाही जबरदस्त धडा मिळाला होता. छटाकभर दारू पिऊन कुणाच्याही आया बहिणींचा उद्धार करण्याचा अधिकार मिळत नाही. तुकाच्या हातून नको ते घडलं. त्याचं प्रायश्चित्तही त्याला लगेच मिळालं. गजराला दुसऱ्या दिवशी ही बातमी कळाली.
त्या दिवशी सायंकाळी गजरा ही बातमी विश्वासच्या कानावर घालायला गेली. या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करताना ती म्हणाली, असं नको होतं घडायला. गुण्या गोविंदानं राहायचं सोडून ही माणसं, हे बघ गजरा, जे घडतं ते बऱ्यासाठी घडतं. धडे मिळायलाच पाहिजेत त्यांना, त्याशिवाय त्यांच्या नजरेवरची धुंदी उतरणार नाही. विधिलिखित कोणालाही टाळता येणार नाही. नाही तरीसुद्धा माझं आपल्या गावावर फार प्रेम आहे. गावातल्या या दुह्या, गटबाजी, भांडणं, मारामाऱ्या कानावर आल्या ना की अतिशय वेदना होतात. आपण ज्यावेळी गावाकडे कायमचं राहायला जाऊ ना त्यावेळी सगळं संपून टाकायचा प्रयत्न करू. तुमचे वडील आपल्याला तिथे राहू देतील का? देतील का म्हणजे? लागेल थोडाफार संघर्ष करायला. आणि त्याने नाही आपला स्वीकार केला तर आपण एखाद्या भाड्याच्या गड्यात राहू. आणि ह्या ब्लॉकचं काय? याच्यावर तुमचा ताबा असणार नाही. जोपर्यंत आपली गाडी व्यवस्थित मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्याला गावाकडे राहायला जायचा विचार नाही करता येणार. तुला जर लॉ करायचा असेल तर इथे राहायचा विचार करू. बाकीची काळजी करायचं कारण नाही. 16-17 हजार रुपये माझा बँक बॅलन्स आहे. येत्या 2 वर्षात तो 20च्या घरात जाईल. शिवाय 8-10 तोळे सोने सुद्धा आहे. आपल्या दोघांना असं काय लागणार आहे? माझ्यासुद्धा बक्षिसाच्या रकमा आहेत बँकेत. आकडा निश्चित माहीत नाही, पण 20,000पेक्षा नक्कीच जास्त असेल. आणि 5 तोळे सोनं सुद्धा आहे. गजरा ही हर्षयुक्त स्वरात म्हणाली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराणा प्रताप संघाचे चिटणीस सायंकाळी 4-4:30 वाजता गजराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर पुण्यातल्या 2 प्रसिद्ध क्रीडा मंडळांचे कार्यकर्ते आणि 11वीत असताना आमच्यासाठी काही रनिंग शर्यतीत भाग घेऊ नकोस असं सांगायला ज्या 4 जणी आल्या होत्या त्यापैकी 2 जणी होत्या. गजरा त्यावेळी आराम खुर्चीत बसून अभ्यासात मग्न होती. या मंडळींना दारात बघून गजराला फार आनंद झाला. हातातलं पुस्तक मिटून हसत झटकन उठून ती म्हणाली, या ना, या साहेब, बसा. फोल्डिंगच्या 2 खुर्च्या तिने ओपन केल्या. 3 खुर्च्यात बसले. 2 पलंगावर बसल्या. लगेच तिने आत जाऊन पाणी आणलं. येताना मावशीला सरबत बनवायला सांगितलं. त्यांचं पाणी पिऊन झाल्यावर गजरानं विचारलं, फार दिवसांनी आठवण आली साहेब. आता तू आमच्याकडे फिरकणं बंद केलं, मग आम्हालाच इथे यावं लागलं. अहो, पण कुणामार्फत निरोप पाठवला असता तरी मी आले असते. नाही, सगळं अचानक ठरलं. निरोप पाठवून जमण्यासारखं नव्हतं म्हणून आलो. उद्या दुपारी 4 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इथल्या एकूण 5 क्रीडा मंडळांच्या वतीनं नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात तुझा सत्कार करायचं ठरवलंय. पण स्वतःचा सत्कार करून घेण्यासाठी मी कधी खेळले नाही साहेब. नाही, म्हणूनच तू खेळांना रामराम ठोकल्याचं आवडलं नाही बरं का आम्हाला. सर्वोच्च पारितोषिक मिळालं की बास झालं आता. माणसानं एवढं स्वार्थी असता कामा नये. खरंय का नाही ग मनीषा? साहेब, खरं सांगायचं ना म्हणजे मी मनीषासाठी रनिंग आणि वर्षा राणीसाठी कबड्डी सोडली. त्यांनी माझा वारसा अगदी उत्तम प्रकारे चालवलाय साहेब. अगं, पण गजरा ती गजरा, तिची कोणालाही सर येणार नाही. खरंय गजरा. गजरा, तुझं तेज आमच्याकडे नाहीये ग. मनीषानं मनापासनं भावना व्यक्त केला. हे बघ गजरा, उद्याच्या कार्यक्रमात आम्ही तुला बजाज स्कूटर भेट देणार आहोत. फक्त तुझी नाममात्र संमती घ्यायची आहे. कॉलेजला तू जे काही पायी ये जा करतेस ना ते काही आम्हाला आवडत नाही. आणि तू पायी ये जा करतेस अशी तक्रार तुझ्या अनेक चाहत्यांनी आमच्याकडे केली ग. साहेब, सत्काराचं ठीक आहे हो, पण एवढी मोठी किमती भेटवस्तू म्हणजे? हे बघ, तुझ्या असामान्य कर्तृत्वाची पावती येते. चहा झाला असेल तर आण. यानंतर आम्ही कार्यक्रमासाठी पाहुणा शोधायला जाणार आहोत. चहा नाही, मावशींना सरबत बनवायला सांगितलंय. पाहुण्यांविषयी मी एक शिफारस केली तर? सांग की, उलट आमचे प्रयास वाचतील. मग तुम्ही SP साहेबांना निमंत्रित करावं असं वाटतं मला. गजरा विचारपूर्वक म्हणाली. तेही वर्ष संपलं. गजराचं कॉलेजचं 2रं वर्ष सुरू झालं. बरोबर 7 जूनला मृगाचा पाऊस सुरू झाला. यावर्षी रोहिणीच्या वेळीही मस्तपैकी 2-3 वेळा पाऊस पडला. वेळच्या वेळी मशागती होऊन पेरण्या सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्ग कधी नव्हे तो अतिशय आनंदित होता. परंतु अशा प्रकारचा आनंद सगळ्यांच्याच वाटणीला येतो असं नाही. 6 वाजण्याची वेळ होती. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून गजरा अंगणात आली. आकाशाकडे बघत राहिली. गुलाबाची फुललेली फुलं बघत असताना रूपा तिथे आली.
मग त्या धुणं धुवायच्या चौरंगासारख्या दगडी चिपेवर गप्पा मारत बसल्या. आतून मावशीनं 2 हाका मारल्या. शेवटी मोहन बोलवायला आला. मोहन आला तेव्हा ती भानावर आली. तोंड फिरवत म्हणाली, काय रे? आईनी शिरा खायला बोलवलंय. तू सांगितलं असशील बनवायला. जसं काही तुला आवडतच नाही शिरा. हे बोलत असताना लखू अंगणात येऊन अचानक उभा राहिला. लख्याचे केस पिंजारले होते, चेहरा मलिन होता, कपाळ घामेजलेलं होतं. अंगावर मळके कपडे होते. दम लागल्यामुळे त्याच्या छातीचा भाता वरखाली होत होता. त्याचा हा अवतार बघताच गजराच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तिचं शरीर थरथरायला लागलं. लखू काहीही न बोलता घरात शिरला. गजरा त्याच्या पाठोपाठ आत गेली. पाण्याचा तांब्या भरून आणला. त्यांनी पाणी पिल्यानंतर तिने विचारलं, का आलायस लखू? पेल आता त्या वारलाय. तो निर्विकार चेहऱ्यानं उत्तरला. गजराच्या मनात अनेक प्रश्न येऊन गेले. कधी? आज दुपारी. काय झालं? खून झाला त्याचा. टोक्या पवारनी केला खून. गजरा गर्भगळीत झाल्याप्रमाणे शरीरातलं त्राण संपून खाली बसली. तोपर्यंत मावशी लखूचा आवाज ऐकून बाहेर पडली. तिनेही घाबरल्या स्वरात विचारलं, काय झालं लखा? लखूनं माहिती देता तिच्याही काळजाचा थरकाप झाला. सुडाच्या बीजापोटी पोसणारी फळं नुसती कडवटच नाहीत तर ती विषारी सुद्धा असतात. हे विष एकदा भिनायला लागलं की भले भले मातीला मिळतात. पण गजरा 2 मिनिटात सावरली. पोलिसांना खबर दिलीस? दिली की प्रेत ससूनला आणले. त्यांच्याबरोबर आला का तू? नाही, मी आलो मागच्या गाडीने, म्हणजे 4च्या गाडीने. मावशीला उमाळा अनावर झाला. पदराचा बोळा तोंडावर ठेवून ती आत गेली. पिला रामोशी दुसरा तिसरा कोणी नव्हता. गजराचा सख्खा थोरला चुलता होता. म्हणून तर गजराचं काळीज रक्तबंबाळ झालं होतं. पिला तात्यानं तिला अंगाखांद्यावर खेळवलं होतं. स्वतःच्या मुली इतके त्याने गजराचे लाड केले होते. फार माया लावली होती त्याने. पण ती वेळ आसवड ढाळायची नव्हती. नियती खरोखर कृतांत काळासारखी असते. माणसाची जीवन रहस्य लिहिणारा चित्रगुप्तही तिच्यापुढे अनेकदा हतबल होतो. अंजनाताईनंतर हा दुसरा जबरदस्त धक्का गजराला बसला. महाभारतातले खलपुरुष दुर्योधन, दुःशासन, शकुनीच फक्त नव्हते तर त्यांना साथ देणारे कर्ण, अश्वत्थामा यासारखी अविचारी मंडळी सुद्धा होती. अश्वत्थाम्याला चिरंजीवित्वाचा दुर्धर शाप नसता तर तोही इतरांप्रमाणे केव्हाच मातीला मिळाला असता. तुक्यालाही अशाच प्रकारची अवदशा आठवली होती. लखू, तुका पवाराबरोबर आणखीन होतं कोणी? नाही, नव्हतं, पण दोघांना जगण्याने पळून जाताना बघितलं. ओळखलं नाही त्यांना? नाही ना. तुकेच्या हातामध्ये कुळवाचं रुमणं होतं. एका फटक्यात तात्या खाली कोसळला. जगण्या कळशी घेऊन वाड्याला गेला होता. तोच इकडं तुक्यानं कावा साधला. तात्याने पाणी बी नाही मागितलं. ती देशमुखांची माणसं तर नसतील? काय नक्की नाही सांगता येणार. देशमुख तर 2 दिवसापासून घरी नाही, मुंबईला गेलाय म्हणे. त्याही अवस्थेत गजराला त्यातल्या त्यात बरं वाटलं. ती म्हणाली, चल आपण ससूनला जाऊन येऊ. अगं तू कशाला जाती? जयंत जाईन की आल्यावर. मावशी आतनच म्हणाली, कधी यायचा आहे तो? अगं येईन एवढ्यात, आल्याबरोबर सांगती जायला. त्याच्या ओळखीचे 2 डागदरबी आहेत ससूनमध्ये, अडचण नाही येणार. संध्याकाळी गजरानं लखूबरोबर 4 घास बळेबळे खाल्ले. विमनस्कपणे ती अंगणात येऊन बसली. तिचं डोकं भणाणून गेलं होतं. विचारांचं दिशाहीन तांडव कुठल्या कुठे भरकटत होतं. चंद्र क्षितिजापासून बराच वरती आला होता तरी जयंत अद्याप आला नव्हता, म्हणून त्याच्या वाटेकडे तिचे डोळे लागले होते. तिने लखूला हाक मारली. तो बाहेर आल्यावर म्हणाली, खाली बस. गावी गेलो असतं तर बरं झालं असतं. आता मयत नाही होणार. सकाळी उजेडल्याबरोबर जाऊ स्कूटरवरनं. जबाब चालले असतील. प्रेताला अग्नी दिल्याशिवाय पोलीस जबाब घेणार नाहीत. तू इकडे आलास तेव्हा आबू? त्याच्यात सांगण्यावरनं तुझ्याकडं आलो ना. काय म्हणाला तो? देशमुखाच्या सांगण्यावरनं तुक्यानं हे धाडस केला असा त्याचा काय असे.
देशमुखाला अडकवायचं असलं तर माझी साक्ष काढाय पाहिजे म्हणला. बाबा बोलले का नाही? फक्त तुला घेऊन यायला सांगितलं. देशमुखांना यात आपल्याला अडकवायचं नाही. पूर्वीची दुश्मनी निष्कारण उकरून काढायची नाहीत. ते मुंबईला गेलेत म्हणतोयस ना? त्यांच्या अपरोक्ष हे घडलंय. त्यांची फूस असणार हे निर्विवाद सत्य असलं तरी अगोदर तुका पवारला खडी फोडायला पाठवू आणि मग बघू देशमुखांकडे. आणि आताच तुला बजावून ठेवत्या, माझ्या संमतीशिवाय तुम्ही काहीही करायचं नाही. जे काय करायचंय ते मी करतीये. गजरानं स्पष्टीकरण दिलं. लखून मान डोलावली. थोड्या वेळानं गजरा म्हणाली, तुका पवारने एवढं धाडस करायला नको होतं. जीव जायला काय लागते? तात्याला जीव मारावा म्हणून त्यांनी रुमना हाणलं नसणार. सहजगती मेंदूला फटका बसला असन. अरे सुडाच्या अंगारानं सीमारेषा ओलांडल्या की माणूस स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसतो. बाकी दोघे कोण होते त्याचा छडा लावायला पाहिजे. लागल आपसुक. जगण्या पाण्याला घ्यावा तवा फक्त तुक्याव कुळं हाकीत वाता. जे दोघं पळून गेले ते कदाचित बाचाबाची ऐकून गंमत बघायला आले नसतील का? ही शक्यता नाकारता येणार नाही. कदाचित ते गंमत बघायला आलेले असू शकतील.